हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत एकदम झटपट आणि एकदम टेस्टी असे झणझणीत अंड्याचे कालवण कसं करायचं ते पाहणार आहे। अंड्याची रस्सा भाजी, ही भाजी बघा एकदम झटपट बनते। कच्च्या वाटणापासून आपण झटपट अशी ही भाजी बनवणार आहे आणि एकदम टेस्टी लागते। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथे सर्वप्रथम मी ही भाजी बनवण्यासाठी मी इथे 9 अंडी अशी उकडून घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी मसाला बघा काय घेतलेला आहे। तुम्हाला अंडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गरजेनुसार। इथं मसाला बघा, एक मोठा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे, अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडंसं सुकं खोबरं थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 मी हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं आपण वाटण करून घेऊया। इथे बघा मी वाटण करून घेतलेलं आहे बिना पाणी घालता। तुम्हाला गरज लागली तर तुम्ही पाणी घालून वाटण करून घ्या। इथे आपण आता कच्च्याच वाटणापासून कच्चंच वाटण करून घेतलेलं आहे सगळं, त्यामुळे आता आपण कच्च्या वाटणापासून भाजी बनवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये मी या चमच्याने 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी थोडं ओलं खोबरं थोडं सुकं घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर सगळं ओलं खोबरं घ्या किंवा सगळं सुकं खोबरं घेऊ शकता, पण असं मिक्स घेतलं म्हणजे चव छान लागते भाजीला। तेल गरम झालेलं आहे, आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊया। असं सगळं वाटण मी या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण इथे सगळं कच्चंच वापरलेलं आहे साहित्य, त्यामुळे आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असं हे तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे एकदम छान असं। ह्याचं बघा हे वाटण आपण छान असं परतून घेतलेलं आहे बघा, पूर्ण असं 4 ते 5 मिनटं याला तेल सुटायला लागलेलं आहे। छान असं वाटण आपण परतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता सुके मसाले घालूया। इथे अर्धा टीस्पून मी हळद घेतलेले आहे, 1 चमचा मी इथे गरम मसाला आणि 2 चमचे मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे। मसाला आपण छान असा वाटणामध्ये मिक्स करून घेऊया। बघा मसाला आता वाटणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ मी सगळं आत्ताच घातलेलं आहे वाटणामध्ये, सगळ्या भाजीचं मीठ। आता मीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मी 2 चमचे गरम पाणी घालते आणि मिक्स करून घेते पूर्ण। बघा इथे थोडंसं 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। बघा छान असं 1 मिनिटभर परतून घेऊया पाणी घातल्यानंतर आणि आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। बघा इथं पाणी गरमच घालायचं आहे। तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ हवा असेल, तुम्हाला जसं गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला। मी इथे या ग्लासने 3 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे, 3 ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे। बघा आता पाण्याला आपण उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे बघा, पाणी घातल्यानंतर आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये अंडी टाकणार आहे आपण। असा अंड्याला सुरीने आपण असं कट लावून असं नंतर घालणार आहे रस्स्यामध्ये, म्हणजे छान असं बघा छान असं कट लावून घालायची। सगळे अंडे मी घातलेले आहेत आणि छान असं उकळून घ्यायचं आहे। बघा 4 ते 5 मिनटं छान असं अंडी घातल्यानंतर मी भाजी अशी उकळून घेतलेली आहे, छान अशी शिजवून घेतलेली आहे अंड्याबरोबर। आणि आता सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। बघा छान अशी आपली झटपट अशी अंड्याचं झणझणीत असं कालवण आपलं तयार झालेलं आहे। बघा एकदम टेस्टी आणि कमी वेळात एकदम मस्त। बघा आपली भाजीचा कलर किती छान दिसतोय, तरी बघा एकदम मस्त आलेले आहे आणि झटपट आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात आपली ही भाजी तयार झालेली आहे। बघा एकदम मस्त, तरी बघा एकदम मस्त आलेले आहे आणि एकदम छान अशी भाजी झालेली आहे। बघा एकदम मस्त अशी झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।